जय सर्वांना. सो आजचं जे लेक्चर आहे ते आहे ग्रुप सी वाल्यांसाठी खास करून. आता येणाऱ्या 11 जानेवारीला आपली एक्झाम आहे ग्रुप सीची. ओके, तर त्यासाठी हे लेक्चर खूपच मदत करणार आहे. तुमचे 1 ते 2 प्रश्न सोडवण्यासाठी 1 ते 2 प्रश्न फिक्स आहेत का? तर ग्रुप सी मध्ये ना दरवर्षी 5 इयर प्लॅनिंग पंचवार्षिक योजनामध्ये एक प्रश्न हमखास असतो. 1 ते 2 प्रश्न असतात. एखाद प्रश्न लपलेला असतो आणि एखाद प्रश्न असं डायरेक्टली विचारला जातो की भाई 5 इयर प्लॅनच्या पहिल्या प्लॅनमध्ये काय होतं, कोण होतं, कसं होतं, हे असे काही प्रश्न असतात. ओके, सो लेक्चरला सुरुवात करूया. हे जरा हिंदीमध्ये घेतलं मी. भारत की पंचवार्षिक योजना आहे 1947 से 2017. ॲक्च्युली 2017च्या ऐवजी त्यांनी 2015 मध्ये द्यायला पाहिजे. का तर 1 जानेवारी 2015 मध्ये पंचवार्षिक योजना 12 पंचवार्षिक योजना समाप्त झाल्या होत्या आणि त्याच्या पुढे लागला होता नीती आयोग. ठीक आहे, सो इट्स ओके. त्याचंही रिझन आहे काहीतरी, त्यामुळे ते 17 पर्यंत दिलेत आहे. पण आणि 1947च्या ऐवजी 1950 द्यायला पाहिजे असं इथे जरासं. इट्स ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन म्हणत आहे यार मी ना सिरीज सोडून ना मला क्वेश्चनवरच जात आहे मी. सॉरी, करूनच द्यायचं आहे मला ते. चला सुरुवात करूया. विषय काय आहे बघा, हे जे लेक्चर आहे ना हे TCS वाल्यांसाठी. एक सेकंड. TCS परत एक सेकंड. फायर प्लॅनची संकल्पना. तर हे जे लेक्चर आहे ते TCS वाल्यांसाठी पण आहे. TCS वाल्यांसाठी जर एंडपर्यंत पहा आणि कंबाईन प्लस ग्रुप सी वाले जे आहेत त्यांना मी इथून स्टार्ट करत आहे. जे वरचा आणि शेवटचा जरासा पार्ट आहे तो ना TCS वाल्यांनी पूर्ण पाहायचा आहे. ओके, सो वरचा पार्ट मी एंडला घेणार आहे आणि लास्ट पार्ट पण एंडलाच असेल. ओके, लेक्चरला सुरुवात करूया. ध्यान देऊन, लक्ष देऊन व्यवस्थित हे लेक्चर केलं ना तुमचे 2 मार्क फिक्स आहेत. सो करा आज पूर्ण 30 डेज आपण घेऊया. 5 इयर प्लॅनची संकल्पना कोणी मांडली होती, केव्हा मांडली होती वगैरे इथे दिलेलं आहे. तर 5 इयर प्लॅनची संकल्पना आपण USSR वरून बॉरो केलेली आहे. USSR म्हणजेच काय, रशिया. RUSS रूस असं पण म्हणतात किंवा पूर्णपणे रशिया असं पण आहे. तर जोसेफ स्टॅलिन यांनी 1928 मध्ये औद्योगिकीकरण इंडस्ट्रियलायझेशनच्या काळात 5 प्लॅनची सुरुवात केली होती. कोणी? जोसेफ स्टॅलिन यांनी. ओके, सो 1928 मध्ये त्यांनी सुरुवात केली होती. बरंच असं काय म्हणतात देशांनाही पटलं की यस ही खूपच छान कल्पना आहे. तर हे आपण तिथून बॉरो केलेली आहे. मग भारतामध्ये पंचवार्षिक योजना सुरू कशा झाल्या? तर कशा झाल्या पहा. एक सेकंड. भारतात प्लॅनिंग कमिशनची भारतात प्लॅनिंग कमिशनची योजना आयोगची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. प्लॅनिंग कमिशन 1950. ओके, यालाच पंचवार्षिक योजना असं म्हणतात. फायर प्लॅनचे उद्दिष्ट काय आहेत पाहूया. फायर प्लॅनचे उद्दिष्टे आहेत ग्रोथ, मॉडर्नायझेशन किंवा असं म्हणू शकतो आपण वाढ, आधुनिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन जे मी म्हटलं आहे तेच, स्वावलंबन किंवा आणि समता. ओके, हे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त त्याचे उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे ते टाईप करून ठेवलेले होते. पण इतकं इम्पॉर्टंट नाही म्हणून ओरली सांगत आहे. ठीक. बॅकग्राऊंड नॉईजसाठी सॉरी. पर्स्पेक्टिव्ह प्लॅन काय आहे तर 20 5 वर्षासाठीचा प्लॅन असतो त्याला पंचवार्षिक म्हणतात. तसंच 20 वर्षासाठी आपण काय म्हणतो, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असं म्हणतो. तर पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती 1 एप्रिल 1951 साली अस्तित्वात आली. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं होतं बघा. कालावधी होता 1951 ते 56. पूर्ण 5 वर्षाचा हे आहे इथे. एक सेकंड. टाईम दिलेला आहे ते 5 वर्षाचा. ओके, हे कोणावर आधारित होती तर हॅरोल्ड डॉमर यांच्या मॉडेलवर आधारित होती. हे प्रश्न येऊ शकतो का
एकतर आपल्याला इयर विचारून झालेले आहेत, एकतर त्या काळाचे जे टार्गेट वगैरे आहेत ते पण विचारून झालेले आहेत त्यांचे, पण मॉडेल वगैरे विचारलं नाही आहेत. तर सो पहिला मॉडेल जो होता तर हाराड डॉमर मॉडेल होता, हे लक्षात ठेवा. ओके. मुख्य भर कशावर होता तर शेती व ग्रामीण होता. प्राथमिक क्षेत्र आहेत हे शेती व ग्रामीण विकास. त्या काळात म्हणजे 75% जे लोक होते ते शेती व ग्रामीण भागातले होते आणि ते 75% लोक पूर्ण शेतीवर अवलंबून होते त्या काळात, 1951 ते 56च्या काळात. सो यावर भर देण्यात आला, गव्हर्नमेंट यावर भर दिलं. सादरकर्ता कोण होते तर पहिले पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरूजी होते. ठीक आहे. तर त्यांचं टार्गेट बघा, एक सेकंड, जर तेवढंही फास्ट नाही आहे तुम्हाला वाटत असेल तरी. त्यांचं टार्गेट होतं, हे इथं लक्षणीय वाढच्या ऐवजी, एक सेकंड, इथे लक्षणीय वाढच्या ऐवजी ना टार्गेट लिहा. 2.1% टार्गेट होतं, तर त्यांनी 3.6% टार्गेट पूर्ण केलं. ही यशस्वी योजना होती, सक्सेसफुल झालं यांचं टार्गेट. ओके. दुसरा विषय म्हणजे हे तर सांगितलेलं मी, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952 मध्ये स्थापन झाला. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. जो ग्रामीण लोक, हे पहिला होता. परत ग्रामीण आणि कृषीसाठी होता फर्स्ट 5 इयर प्लॅन. सो ग्रामीण भागासाठीच असेल असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. ओके. नेक्स्ट वर जाऊया, शेतीतील केलेल्या सुधारणा. तर शेतीतील सुधारणा काय काय होत्या ॲग्रिकल्चरल फॉर्ममध्ये फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये. तर ज्याने शेती केली त्याचीच जमीन असणार. ठीक, हे इम्पॉर्टंट धोरण होतं त्याचं. सेकंड म्हणजे लँड सिलिंग ॲक्ट आला, जमीन मर्यादा कायदा आला, तर 1976 मध्ये आला तो. ठीक. थर्ड काय होता तर उच्च उत्पादन क्षमता, बी. HYV सीड. HYV म्हणजे काय, हाय इल्डिंग व्हरायटी. एक सेकंड, हाय इल्डिंग व्हरायटीज. तर हाय इल्डिंग व्हरायटीज ज्या आहेत ना, तर काय म्हणतात, याचं फुल फॉर्म विचारत असतात. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे हाय इल्डिंग व्हरायटी सीड्स होतं ते कोणतं होतं तर ते व्हीट पहिल्या नंबरवर येतं. ठीक. नेक्स्टवर जाऊ. पॉईंट नेक्स्ट, दुसरी पंचवार्षिक योजना काय म्हणते पहा, जी 1956 मध्ये पहिली संपली, दुसरी लागली 56 ते 61 होती, ती पण फुल्ली 5 वर्षाची होती. ठीक आहे. तर पंतप्रधान होते त्या काळात ही पहिला आणि दुसरी पंचवार्षिक योजना कोणी राबवली ती म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी राबवली. आधार कोणाचा होता, जसे की मॉडेल, पहिला मॉडेल होता डोमर यांचा, दुसरा मॉडेल होता PC महालनोबिस यांचा. ओके. सो PC महालनोबिस इम्पॉर्टंट होते, हे व्यक्तिमत्व खूप इम्पॉर्टंट होतं त्या काळात, आणि किंवा इकॉनॉमिक्समध्ये हे व्यक्तिमत्व खूप इम्पॉर्टंट होतं. ओके. सो मूलभूत उद्योग म्हणजे रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण करायचा असा विचार होता. IPR आलं 1956. ठीक आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती लक्षात ठेवायची आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये, ती म्हणजे स्टील प्लांट्सची स्थापना झाली होती. आणि हे प्रश्न विचारून झालेला आहे त्यांचा, म्हणजे रावरकेला ओडिसा, दुर्गापूर स्टील प्लांट पश्चिम बंगाल, भिलाई स्टील प्लांट छत्तीसगड, आणि कोणाचा सहयोग झालेला आहे असं विचारलेलं नाही सध्या तरी, माझ्या असं दिसण्यात आलं नाही हा प्रश्न. सो हे विचारू शकतात. ठीक. तर बघा, ह्याच्यासाठी मी एक ट्रिक बनवली होती. ती ट्रिक काय होती यार, दुर्ग BR असं काहीतरी, हां, दुर्ग BR होती, DURG, दुर्ग BR होती का. तर दुर्ग BR मध्ये काय होतं, एक सेकंड, दुसराच पेन यूज करेन मी, DURG BR, हेच होती ना भाई. बरं, D म्हणजे दुर्गापूर जो होता तो ब्रिटिशांशी संबंधित होता, किंवा हे UK असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. UK ब्रिटिशांशी होता ना, UK, युनायटेड किंगडम्स और ब्रिटन. ओके. DUR म्हणजे रावरकेला जर्मनी. ओके. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि भिलाई म्हणजेच हे रशिया किंवा USSR किंवा रूस. ठीक, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. रावरकेला जे आहे ते ओडिशाशी संबंधित होता,
दुर्गापूर कुठे आहे असं विचारलं तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये देवी चा वास खूप असं म्हणजे ते देवीचं वगैरे करतात ना, आणि तिथे म्हणतात की बंगाली लोक काला जादू करतात वगैरे असं काहीतरी आहे. तर दुर्गा मातेचा काला जादू, दुर्गा मातेला समोर ठेवून काला जादू असं काहीतरी असतं, मिथ आहे ते. सो तसं एक लक्षात ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे भिलाई जो आहे स्टील प्लांट, तो भिलाई जे आहे छत्तीसगडमध्ये झालेला आहे. छत्तीसगड. तर असं लक्षात ठेवू शकता. बी नंतर येतं सी, भिलाई छत्तीसगड. ठीक, हे 2 तुम्ही पाठ करायचे आहेत. पश्चिम बंगालचं तर दुर्गापूर पाठच झाले असं ना. उरला सुरला हे रावरकेला. ओके, ठीक. तर त्यांचं टार्गेट काय होतं पहा. टार्गेट पण विचारून झालेले आहेत आहे ना. टार्गेट होतं, हे टार्गेट कट करा यार, इथं टार्गेट कर, कट 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 कट. सो इथं 4.5% होता तर 4.3 झाला. जर असं मध्यम अपयश आलंय त्यांना. ओके, सो तेवढं ते फुल्ली एंटरटेन झाले नाहीत त्यावेळेस. ठीक, तरी महालनोबिस यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. महालनोबिस इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारतीय नियोजनाचे मुख्य शिल्पकार, चीफ आर्किटेक्ट म्हणतात त्यांना. त्यांचा बर्थडे होता 29 जून म्हणून त्याला स्टॅटिस्टिक डे म्हणतात. परत त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट स्थापन केलं होतं कोलकातामध्ये. संख्या हे त्यांचं जर्नल स्थापन केलं. टिस्को जमशेदपूरमध्ये, झारखंड येथे. झारखंडमध्ये जमशेदपूर आहे. जमशेदपूर अजून कोणाशी संबंधित आहे तर टाटा यांच्याशी संबंधित आहे. ओके, सो तिसरी पंचवार्षिक योजनावर जाऊ. 1951 ते 56 होती पहिली, 1956 ते 61 होती दुसरी, 1961 ते 66 होती तिसरी. तर यामध्ये कोणाचा फॉर्म्युला होता तर गाडगीळ फॉर्म्युला होता. हा खूपच म्हणजे याचा टार्गेट होता 5.6, पण 2.8 वर येऊन पोहोचले. ते खूप डिम होतं हे टार्गेट, खूप खाली आणून सोडलं या योजनेला. ओके, काय झालं होतं असं की खूप खाली आलं होतं हे टार्गेट. सो अपयशाची कारणे होती. पहिले म्हणजे भारत आणि चीन वॉर झाला, इंडो चीन वॉर पण म्हणतात 1962 मध्ये. दुसरा म्हणजे भारत आणि पाक युद्ध झालं 1965 मध्ये. ठीक, सो त्याच्यामुळे हा सीन झालेला आहे. एक सेकंड. आणि त्या काळात काय झालं होतं माहिती आहे का, त्या काळात दुष्काळ पण पडला होता. दुष्काळ इन द सेन्स अन्न पाण्याचा दुष्काळ खूप मोठा होता. त्यावेळेस ना PL 480 अशी योजना होती आणि ती अमेरिकेकडून गव्हाची आयात करण्यात आली. ते गव्हाचीच आयात करण्यात आली त्या काळात ना. असं झालं होतं. मग तुम्हाला माहिती आहे का ते गाणं आपलं गणपतीचं एक गाणं आहे, नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाले गव्हाचे. जे शब्द आहेत ना, केले मोदक लाले गव्हाचे, ते कशामुळे आहेत माहिती आहे का. हे दुष्काळ पडला होता आणि खूप लाले गव्हाचे मोदक हे खायला लागले होते, असं त्या गाण्याचा उद्देश होता त्यावेळेसचा. ठीक, सो तुझे सुख करता तूच दुःख करता, त्यातलं इथे आहे. ठीक, हे आपण लक्षात ठेवू शकतो. PL 480 स्कीम. ठीक, लाल बहादूर शास्त्री हे त्यावेळेसचे PM होते. त्या योजनेत एक सेकंड, काय चुकते का, नक्की नाही ना. इथे थोडंसं डाऊटफुल आहे मला, मी सॉरी. ठीक, सो लाल बहादूर शास्त्री PM होते. 1965 मध्ये त्यांनी घोषवाक्य दिलं की जय जवान जय किसान. हो, तेच PM होते. ओके, महत्वाच्या संस्था कोणकोणत्या आल्या हा क्वेश्चन बहुतेक तरी काय म्हणतात आपल्या 5 इयर प्लॅन मध्ये नाही, गेल्या वर्षीच्या एक्झाम मध्ये आलेले आहे. गेल्या वर्षीच्या ग्रुप सी मध्ये मधले 2 आलेले आहेत आय थिंक. सो रिकॉल होत नाही यार. मॅच द फॉलोइंग मध्ये आलं होतं हे काहीतरी. ठीक, हे मॅच द फॉलोइंग मध्ये आलं होतं. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे केव्हा स्थापन झाले होते, 14 जानेवारी 1965 मध्ये. ठीक, 14 जानेवारी. CACP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस हे केव्हा झाले होते स्थापन, तर ते झाले होते 1 जानेवारी 1965च्या काळात. ओके, IDBI
IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ते झाले होते 1 जुलै 1964. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया 1963. 1 फेब्रुवारी 64 मध्ये. हे कायद्याद्वारे स्थापन. हे प्रत्यक्ष सुरू केव्हा झाले? 1964. आता प्लॅन हॉलिडे म्हणजे काय? युद्धामुळे आर्थिक ताण झाला, युद्ध झालं म्हणून खूप परेशानी, तीव्र दुष्काळ पण पडला, परकीय चलनवाढ तूट किंवा BOP म्हणू शकतो आपण. तर ते प्रकारे झाला. सो काय झालं की या सगळ्यामुळे ना यांनी प्लॅन हॉलिडे दिला, म्हणजे सुट्टी दिली या प्लॅनला. 1966 ते 1969. हे विचारू शकतात की प्लॅन हॉलिडेचा काळ कोणता होता? तर 66-69 असं लक्षात ठेवू शकतो. तर महत्वाचा भर काय होती यामध्ये? हे काय महत्वाचा भर देण्यात आला? हरित क्रांती, HIV बियांना. ठीक आहे. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. बरं, तुम्हाला माहिती आहे का MS स्वामीनाथन हे भारतात बट ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणजे कोण होते? नॉर्मन बॉरलॉग हे होते. ठीक, एवढं लक्षात ठेवायचं. हरित क्रांतीचे जनक. पहिली हरित क्रांतीचे टप्पे 1960 ते 70 आणि दुसरा टप्पा 1970 नंतर. चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे आता. तर चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74 मध्ये स्थापन झाली. 5 वर्षाची स्थापना होती. तेव्हाच्या काळात PM इंदिरा गांधीजी होत्या. हा काळ नाही विसरणार कोणी बहुतेक तरी. माझ्या मते इम्पॉर्टंट आहे. 69 to 74. ठीक. सो आधारित गाडगीळ सूत्र होतं. गाडगीळ सूत्र हे मोस्ट असं आहे की फेलरच आहे, बऱ्यापैकी फेलरच सूत्र आहे. आणि रुद्रायलन मॉडेल हे दोघांचे हे होते मॉडेल वगैरे. ठीक. मुख्य उद्दिष्ट काय होते? स्थैर्यासह विकास, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. हे नाही विचारणार, पहिला दुसरा विचारू शकतो तुम्हाला. मुख्य उपक्रम काय काय होते? तर मुख्य उपक्रम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ते म्हणजे 14 राष्ट्रीयकरण झाले बँकेचे 1969 मध्ये. आणि 1980 मध्ये बाकीचे 4 का 6 असे होते बँक ज्यांचे राष्ट्रीयकरण झाले. पण 14 हे लक्षात ठेवा. कधी कधी हे 14 तुमचा काय म्हणतात कट करू शकतात किंवा हे डेट चुकीची देऊ शकतात, तुम्हाला स्टेटमेंट विचारू शकतात. सो व्यवस्थित ध्यान देऊन वाचा एक्झाम मध्ये. ओके. ठीक. दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम झाले 1973 आणि 74 मध्ये. बांगलादेश मुक्ती युद्ध झाले. ठीक. एक सेकंड. बांगलादेश मुक्ती युद्ध. परत पहिली अणुचाचणी झाली भारतातील पहिली अणुचाचणी, ती म्हणजे स्माइलिंग बुद्धाना होतं त्या अणुचाचणीचं. 1974 मध्ये पोखरण येथे झाली. पोखरण कुठे? राजस्थानमध्ये झाली होती. पोखरण मूवी आहे आय थिंक सो. यस, मूवी आहे आय थिंक सो पोखरण नावाची. तुम्ही ना मूवी पाहत जा, त्यामुळे ना लक्षात राहतात गोष्टी. आता कोणती मूवी पाहिली होती? भुजवाली मूवी. अजून पाहत राहायचं यार, म्हणजे जे काही देशावर आहेत ते मस्त दाखवतात मूवी. खरंच सांगत आहे. तानाजी वगैरे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मूवीज वगैरे एकदम भारी आहेत. मन असं म्हणजे बॉडी रिलॅक्स होते, माइंड रिलॅक्स होते ते मूवी पाहून, माहिती आहे. तर लक्ष विरुद्ध साध्य. लक्ष म्हणजे 5.6% लक्ष होतं, 3.3 वर आलं. तुम्हाला सांगितलं होतं गाडगींचा फॉर्म्युला हे खूपच काय म्हणतात पडला होता. तेव्हा राष्ट्रपती कोण होते? तर BV गिरी होते. 5वी पंचवार्षिक योजनेमध्ये 1974 ते 78 होती. 4 वर्षाची होती. PM इंदिरा गांधीजी होत्या तेव्हा. DP धर मॉडेलची होती. ठीक. रोजगार निर्मिती करून द्यायची. गरिबी हटाव. रोजगार निर्मिती देत आहेत कारण गरिबी हटवायची आहे. गरिबी हटवायची आहे म्हणून रोजगार असं लक्षात ठेवू शकतो. आत्मनिर्भरता वगैरे. ओके. तर किमान गरजांची योजना 1974. 20 सूत्री प्लॅनिंग. 20 प्रोग्राम असा 20 प्लॅनिंग प्रोग्राम असा काहीतरी शब्द आहे, तुम्हाला एकदम लक्षात नाही. 1975 मध्ये. प्रादेशिक ग्रामीण बँक RRBs 1975 मध्ये. हिल एरिया डेव्हलपमेंट हे तेवढं विचारणार नाही, जे डार्क नाही आहेत, बोल्डवाले विचारू शकतात. लक्ष किती होतं? टार्गेट किती होतं? 4.4. 4.8 टार्गेट आला. मध्यम यशस्वी काम म्हटलेले आहे 4% पुढे असून पण
कारण गेल्या टार्गेटपेक्षा हे तरी थोडंसंच यशस्वी आहे, त्याच्यामुळे मध्यम यशस्वी. रेलिंग योजनेमध्ये काय शासन कोणाचे होते तर मोरारजी देसाई होते. दोन मध्येच काय झालं की इंदिरा गांधी ह्या बाजूला झाल्या आणि रोलिंग योजना आणली मोरारजी देसाईंनी 2 वर्षासाठी. त्यात GDP वाढमध्ये त्यांनी लक्ष घातलं. रोजगार निर्मिती आणि कृषी उत्पादन 2 वर्षासाठीच होते मध्येच. ठीक. मग 6वी पंचवार्षिक योजना आली 1980 ते 85 मध्ये. तेव्हा पण इंदिरा गांधीजी होत्या. मुख्य उद्दिष्ट काय होते? राष्ट्रीय उत्पन्न वाढ, तंत्रज्ञान आधुनिकीकरण, बेरोजगारी, दारिद्र्य कमी करणे. तर 5.2% 5.7 वर आणलं त्यांनी, तर ते यशस्वीच होतं. ठीक. तेवढंही नाही, मध्यम यशस्वीच म्हणू शकतो आपण. ठीक. हे तुम्ही पाहून घ्या, हे 3. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? 1982 मध्ये. आणि 1988 मध्ये आय थिंक सो सेबीची स्थापना झाली होती. 78 का 88 यार, 88च आय थिंक सो सेबीची स्थापना झाली. आणि 92 मध्ये बहुतेक तरी ते अंमलात आणलं असं काहीतरी, थोडं परफेक्टली लक्षात येत नाहीये. RLEGP जी आहे ती 15 ऑगस्ट 1983 मध्ये. ठीक. हिंदू रेट ऑफ ग्रोथ हे तेवढं तुम्ही काय म्हणतात ग्रुप सी वाल्यांनी वाचायची गरज नाही. हिंदू रेट ऑफ ग्रोथ हे TCS वाल्यांनी वाचलं पाहिजे. 1978 मध्ये खूप मंद आर्थिक वाढीचे लो इकॉनॉमिक ग्रोथ झाले होते. ठीक. कालावधी काय होता? 1987 आणि राधाकृष्ण होते प्रोप्रा. या काळात भारताची वाढ दर जवळपास 3.3 ते 5% इतकीच राहिली. मग 7वी पंचवार्षिक योजना आली ते 1985 ते 90 पर्यंत. तेव्हाच्या काळात कोण होते? राजीव गांधीजी होते 1985 ते 90 मध्ये. त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर WP वाले होते, वर्क अँड प्रोडक्शन. ठीक. फास्ट तर होत नाही ना, नुसतं वाचून काढते का काय मॅडम? असं जे जे मी बोर्डमध्ये दिलेलं नाही भाई, ते सगळं तुम्ही पटपट पटपट तुम्ही पाठ करून घ्यायचंय, वाचायचं, रट्टा मारायचं, काही करायचंय, रोज रोज रिव्हिजन करायचं आहे एक्झामच्या 11 तारखेपर्यंत. 11 तारखेपर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत. एक्झाम किती वाजता असते? किती वाजता असते? 9ला असते का? तर सकाळच्या 6, 7, 8 पर्यंत तरी वाचायचंच आहे. सिरियस एस्पिरंट झोपत नाहीत रात्रभर, सो वाचून घ्या. काय गरज नाही झोपायची, पण रोजच झोपतो. जवाहर रोजगार योजना आली 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ठीक. 1989 मध्ये. परत हे NREP, RLEGP वार्षिक योजना 1990 ते 92 मध्ये होती. कारण या काळात कोणतीही पंचवार्षिक योजना नव्हती. ठीक. कारण राजकीय अस्थिरता. 1991चा BOP संकट आला. BOP संकट म्हणजे नेमकं काय झालं? तर बघा, देश काय करतं, देशाचा काय होतो खर्च जो आहे, देशाचा जो आहे ना खर्च जो आहे ते जास्त होऊ लागला. कशापेक्षा? कमाईपेक्षा. देश कमावणं कमी आणि खर्च जास्त करू लागला त्या काळात. ठीक. सो BOP क्रायसिस यालाच म्हणतात. समजा आता परदेशातून एखादी वस्तू प्राप्त करत आहोत, तर ती जास्त प्रमाणात प्राप्त होत आहे, पण इम्पोर्ट एक्सपोर्ट वाला सीन आहे. जी आयात होत आहे ती खूप प्रमाणात होते. निर्यात होत आहे, जे एक्सपोर्ट होत आहे ते कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आपलं नुकसानच होणार ना. ते खर्च आपला खूप वाढतोय पण कमाई आपली कमी होते. त्याला BOP क्रायसिस असं म्हणतात. ओके. त्याच्यात पण भाग आहे, पण एक समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. सो परकीय चलन तुटवडा, LPG प्रोग्राम आला का, तर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. ओके. महत्वाची घटना झाली, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी स्थापन झाली. कुठे स्थापन झाली ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक. 8वी पंचवार्षिक योजना जी आहे 1992 ते 97 मध्ये आली. 8वी पंचवार्षिक योजना 92 ते 97. तर कोण होते? PV नरसिंह राव. मुख्य उद्दिष्ट काय होते? सो बघा इथे मुख्य उद्दिष्ट मानव विकासावर भर होते, ह्युमन डेव्हलपमेंट, आर्थिक व राज्यकोषीय सुधारणा. मला वाटत नाही की हे इतकं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय करा, पहिले, दुसरे, तिसरे योजनाचे जे काही उद्दिष्ट होते ते पाठ करून ठेवा. बाकीचे तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण ह्याच्यामध्ये हे एक इम्पॉर्टंट आहे, लायसन्स राजवाला सीन. सो ते लायसन्स राज काय होतं तुम्हाला, मला तेवढं परफेक्टली आठवत नाहीये. कन्सेप्ट लक्षात ठेवला होता मी. ते म्हणजे लायसन्स राज जे होतं, काहीतरी राज करायचं,
राज्य करायचं अशाशी संबंधित होता. कशावर राज्य करायचं, बिझनेसवर राज्य, असं काहीतरी होतं यार. तर 5.6% त्याचं टार्गेट होतं. फुल्ली कंप्लीट 6.8 झालं. अत्यंत यशस्वी होतं हे टार्गेट. राजकीय बदलांमुळे 90 आणि 91 आणि 92 हे ॲन्युअल प्लॅन्स म्हणून घेतले. तर 90, 91, 91, 92 हे ॲन्युअल प्लॅन म्हणून शब्द आहे. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट सुरू झाल्या 1992 मध्ये पासून. ठीक. तर कृषीची स्थिती 50 ते 90 पर्यंत कशी होती, 1950 ते 1990 पर्यंत 40 वर्षाच्या काळात कशी होते, तर कृषी क्षेत्रात GDPचा हिस्सा घटला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट घटले, पण कृषीवर अवलंबून असणारी लोकसंख्या फारशी कमी झाली नाही. तर 75% होती त्या काळात, मग ती 50मध्ये 67.5% होती, पण 90मध्ये 64.9 एवढी होते. ठीक. सो इतकाही काही गॅप नव्हता त्या काळात. तर 9वी पंचवार्षिक योजना, तेव्हाही खूप लोक शेतीवर अवलंबून होते. 9वी पंचवार्षिक योजना 97 ते 2002 मध्ये आली. अटल बिहारी वाजपेयी जी होते त्या काळात. उद्दिष्टे असू द्या बाजूला. लक्ष काय होतं, टार्गेट 6.5 होते, 5.4 अयशस्वी झाले टार्गेट. 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 7 मध्ये आले. PM होते अटल बिहारी वाजपेयी, पुन्हा तेच होते. मग पुढे झाले डॉक्टर मनमोहन सिंगजी. मनमोहन सिंगच्या सध्या तुम्ही रिकॉल करून घ्या काही, कारण CA मध्ये विचारू शकतात करंट अफेअर्समध्ये मनमोहन सिंगबद्दल. ठीक. कारण त्यांचं निधन झालेलं आहे, सो येऊ शकतं यांच्याबद्दल. NHM हॉर्टिकल्चरबद्दल विचारलेलं आहे. हॉर्टिकल्चर कशाला म्हणतात, जे फ्लावरिंग वगैरे असते, फ्लावर्स वगैरे. ठीक. त्याला ज्यूट टेक्नॉलॉजी किंवा ज्यूटला अजून काय म्हटलं जातं, तर गोल्डन फायबर म्हटलं जातं. गोल्डन फायबर. सिल्वर फायबर कशाला म्हटलं जातं, तर सिल्वर फायबर कॉटनला म्हटलं जातं. तर हे 2 लक्षात ठेवू शकता तुम्ही. नॅशनल NHM आणि ज्यूट टेक्नॉलॉजी मिशन स्थापन झाले 10व्यामध्ये. ठीक. 11वी पंचवार्षिक योजनेचा काही तेवढा मोठा रोल नाही आहे, त्यामुळे 7 ते 12 होती एवढं लक्षात ठेवायचं आहे. 7, 12, 11वी योजना असं लक्षात ठेवू शकता. शेवटची योजना जी होती 12वी पंचवार्षिक योजना 2012 मध्येच होती. 12वी होती आणि 2012 ते 17 मध्ये होती. तर डॉक्टर मनमोहन सिंग जे होते त्या काळात, तर त्यांचं लक्ष होतं 8% वाढ दर. ठीक. की फोकस काय होते, फास्टर ग्रोथ, मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सस्टेनेबल ग्रोथ, ही शेवटची होती योजना. त्याच्यानंतर आला नीती आयोग. इम्पॉर्टंट आहे आता नीती आयोगचं, बघा काय काय इम्पॉर्टंट आहे. तर नीती म्हणजे काय, फुल फॉर्म सांगते तुम्हाला. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया विचारू शकतात. नीती. ठीक. असं बेसिक लक्षात ठेवायचं. 1 जानेवारी 2015 मध्ये स्थापन झालेली आहे नीती आयोग योजना. तुम्हाला माहिती आहे का, नीती आयोगचे अध्यक्ष कायम PM असतात. ठीक. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सध्याचे नीती आयोगचे अध्यक्ष आहेत. समजा तुम्ही उद्या चालून PM बनलात, तर तुम्ही पण नीती आयोगचे अध्यक्ष बनाल. ठीक. बनलात तर मला नका विसरू. मग असं एखाद्या माईकमध्ये बोला की असं असं नीती आयोगच्या बद्दल मला एका माझी वाईटी यूट्यूबवाले मॅडमने सांगा. ठीक. सो प्लॅनिंग कमिशन रद्द केलं, नीती आयोग स्थापन केलं, ह्यूज डिफरन्स केला. ठीक. त्यांनी परत कॉन्स्टिट्युशनल नाही आहे ही बॉडी, ही जी बॉडी आहे ती एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे ही. ठीक. पॉलिसी थिंक टँक. भारताचे अध्यक्ष कोण असतात, भारताचे पंतप्रधान असतात. भूमिका काय असते, तर वाचून घ्या भूमिका, नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक. महत्त्वाचे बिंदू काय काय होते पहा. पंचवार्षिक योजना जी होते 2014 नंतर बंद झाली. नीती आयोग दीर्घकालीन रणनीती विकास कार्यक्रम आणि धोरण सुधारतो. औद्योगिक धोरण ठराव, तर इंडस्ट्रियल रिझोल्युशन IPR. आता बघा तुम्हाला एक सांगते, तुम्ही जे कोणी ग्रुप सी वाले होते, जे कोणी कंबाईन वाले होते. ठीक. और जे कोणी MPSC कंडक्ट करता अशी एक्झाम आहे ना, कोणती, तुम्ही आता बस करा, हे लेक्चर करणं
बंद करू शकता तुम्ही. ओके, आता लेक्चर सुरू होणार आहे TCS वाल्यांसाठी. पुढचं जे आहे IPR वगैरे तुम्हाला विचारत नाहीत. IPR जरी तुमच्या वाचनात आलं किंवा कोणी मॉक दिलेली असेल, मॉकमध्ये विचारले असतील ना, तर तुम्ही IPR करू शकता किंवा पुढचं करू शकता. माझ्या मते करा, फरक पडणार आहे. 4 अजून नॉलेज मिळालं तर IPR जे आहे ते सरकारने ठरवलेले हे धोरणात्मक फ्रेमवर्क आहे. IPR मधील पहिली औद्योगिक धोरण ठराव बघा काय काय होते. तर जे नेतृत्व केलं होतं ते केलं होतं तर ते केलं होतं श्यामजी प्रसाद मुखर्जी यांनी. श्यामजीने केलं होतं. ठीक, पहिलं धोरणात्मक उद्योग काय होता ते बघा, रेल्वे, संरक्षण, अणुऊर्जा. ठीक, सेकंड जे होतं मूलभूत प्रमुख उद्योग, बेसिक इंडस्ट्रीज, ते म्हणजे कोळसा, पोलाद, विमान निर्मिती, दूरध्वनीसाठी. तिसरा जो होता नियंत्रणाखालील उद्योग, ते म्हणजे साखर, सिमेंट, कापड. आणि इतर कोणते होते? लायसन्स राजची सुरुवात. लायसन्स राज ना मी सांगेल तुम्हाला एखाद दिवशी. लायसन्स राज इम्पॉर्टंट आहे यार. सीन मी कसं काय विसरू शकते. एक लायसन्स टाईपच आहे म्हणजे. हो, प्रमुख उद्योगधंदे, सार्वजनिक क्षेत्रात विस्तार, प्रमुख उद्योगधंदे. ठीक आहे. कर्वे समिती 1955 मध्ये, विलेज अँड स्मॉल विलेज इंडस्ट्री कमिटी होती ही. दुसरी औद्योगिक ठराव काय म्हणतो तर भारतातील आर्थिक संविधान असेही म्हटले जाते. समाजवादी औद्योगिक विकासाचा मार्ग. उद्योगांचे 3 अनुसूचीमध्ये विभाजन झाले. एक म्हणजे अनुसूची A, 17 उद्योग पब्लिक सेक्टर मोनोपॉली. दुसरी म्हणजे B, 12 उद्योग पब्लिक प्लस प्रायव्हेट. आणि अनुसूची C, IPR 1956, शेड्यूल C, ऑल अदर इंडस्ट्रीज. नॉट सो इम्पॉर्टंट, पण करा, लक्षात असू द्या. म्हणजे जे कोणी असं समजा जिल्हाधिकारी किंवा UPSC वगैरे देत असेल तर त्यांच्यासाठी हे बेसिक आहे नॉलेज, तर ते लक्षात ठेवा. ओके, लघु उद्योगावर SSI विशेष भर वगैरे होता. ठीक, परत चौथी औद्योगिक ठराव जो होता तो काय सांगतो की 1980 मध्ये जे सरकार होतं इंदिरा गांधी यांचं. पुन्हा जड उद्योगांकडे लक्ष केंद्रित केलं. परदेशी तंत्रज्ञान व गुंतवणूक प्रोत्साहन, MRTP ऍक्ट 1969. ठीक आहे, 1969 मध्ये तर 14 बँकेचं काय म्हणतात औद्योगिकरण झालं. फेरा ऍक्ट आला 1973 मध्ये. फेरा ऍक्ट काय मला पहिली वेळेस वाचायला मिळतोय. टायनी युनिट्सची गुंतवणूक मर्यादा वाढवून ₹2 2.2 लाख केली. ठीक, 5वी औद्योगिक धोरण ठराव IPR 1991. न्यू इंडस्ट्रियलायझेशन पॉलिसी 1991. PV नरसिंहराव होते. डॉक्टर मनमोहन सिंग तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते. हे काय इम्पॉर्टंट होता, हे 5वी औद्योगिक धोरण इम्पॉर्टंट आहे बरं, यावर प्रश्न आलेला आहे. लायसन्स राज समाप्त झाला. मुख्य वैशिष्ट्ये काय झाले? 5व्या औद्योगिक ठरावामध्ये लायसन्स राज समाप्त झाला. प्रायव्हेट सेक्टरसाठी मोठी मोकळीक दिली. डिसइन्व्हेस्टमेंट सुरू. FDI खुली केली. LPG सुधारणा केले. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. नियम सेल, खाजगी सहभाग वाढ, जागतिक बाजाराशी खुलेपणा. हे चा शेवट या सर्वांमुळे लायसन्स राज समाप्त झाला. संयुक्त क्षेत्र म्हणजे जॉईंट सेक्टर जे आहेत ते सहभाग झाले. दत्त समिती 1973 मध्ये आली. तर जॉईंट वेंचर जॉईंट वेंचर सेक्टर. ठीक, सो इथे इम्पॉर्टंट भाग कंप्लीट झालेला आहे. आपण जरासा ऊपर जाएंगे आपण जरासा. तर प्री इंडिपेंडन्स स्वातंत्र्यपूर्व काळातील नियोजन तर काय म्हणत आहेत, तर हे काय आहे? सो बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील नियोजन काय झालं की नियोजन असं झालं की 1938 मध्ये सुभाषचंद्र बोस जे होते त्यांनी समिती स्थापन केली, नॅशनल प्लॅनिंग कमिटी. ओके, पहिले अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरूजी होते. ठीक, त्यांचा हे प्लॅनिंग कमिशनसाठी पहिला प्रयत्न होता. मग बॉम्बे प्लॅन आला 1944 म्हणणार होते 1944 मध्ये. ठीक, या योजनेचं नाव होतं अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया. ओके, तर त्यात उद्योगपती, इम्पॉर्टंट उद्योगपती JRD टाटा, आय थिंक सो जमशेदजी टाटा होते. पहिला भाग झाला 1944 आणि दुसरा भाग झाला 1945 मध्ये. गांधीयन प्लॅन जो होता तो आला 1944 मध्ये.
कृत आर्थिक व्यवस्था किंवा सेल्फ कंटेंट विलेज वगैरे. पीपल्स प्लॅन आला 1945मध्ये. एम.एन. रॉय यांनी योजना केली. ते पोस्ट वॉरसाठी होते. हे इम्पॉर्टंट आहे हा पीपल्स प्लॅन. सर्वोदय प्लॅन आला जयप्रकाश नारायण यांनी आणला 1950. हे TCS वाल्यांसाठी आहे. ओके, मेनली TCS वाले, ग्रुप सी वालेही करू शकतात. ओके. तर काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन केली 1934मध्ये. ठीक. पहिला आराखडा मांडला जातो. स्वातंत्र्य योजनात विकासाचा हा पहिला आराखडा. सो देखो गाईज, खतम हो गया है अपना लेक्चर. इतकाच होता बघा. टाईम किती झाला आहे माहिती आहे का? 35 मिनिटमध्ये पूर्ण पंचवार्षिक योजना कंप्लीट झालेली आहे. याच्या बाहेर प्रश्न येतील का? तर नाही. नका लोड घेऊ, याच्या बाहेर प्रश्न येणार नाहीत. हो, गॅरंटीने सांगते. ठीक. काय म्हणणं होतं माझं? 35 मिनिट मला शिकवायला गेले, तुम्हाला तास दीड तास पाठ करायला जातील. ठीक आहे. सो 1 तास द्या आजचा. पूर्ण एक लेक्चर कंप्लीट करा. ते रिव्हिजन करा. 30 किती तारखेपर्यंत? 11 तारखेपर्यंत. ते तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील. ओके. सो एवढंच लेक्चर होतं. इतकं इझी होतं. जरासं मी फास्ट घेतलं कारण आपल्या एग्ज़ाम जवळ आहे, टाइम नहीं है. ठीक है, टाइम बहुत कम है. सो लेक्चर को फास्ट लेना पड़ता है भाई लोग. ठीक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? खूप फास्ट झालं? होऊ द्या ना, काय होत नाही. काय नाही, बस तुम्ही आता रिव्हिजन करायचं, हे घ्यायचे, लिहायचे किंवा नोट करत बसायचे. इम्पॉर्टंट शॉर्ट लिस्टमध्ये म्हणजे शॉर्ट शब्दात तुम्ही मांडू शकता तुम्ही. ठीक आहे. मी जरासं मोठं घेतलं आहे कारण कोणी कोणी नवीन असतं आणि ते पण एक्झाम देणार असेल तर त्याला समजलं पाहिजे. त्यामुळे मी हे जरासं मोठं लिहिलेलं आहे. ठीक. नाहीतर मलाही असं शॉर्टमध्ये लिहायची सवय. मी ना तुम्हाला डायरेक्ट तसं टाईप काय म्हणतात रिटर्ननी दिलं असतं, पण एक्झाम जवळ आहे ना, त्यामुळे मी वेळ जाईल म्हणून मी नाही सांगत बसले तसं. ठीक. चला, कसं वाटलं तुम्हाला लेक्चर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही अभ्यास कसं करताय हे पण सांगू शकता. ओके. सो भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये. तेही उद्याच होईल. मोस्टली प्रयत्न करेल की उद्याच टाकायचा. ठीक. कशावर असेल ते मी एकतर टेलिग्राम ग्रुपवर सांगेन और डायरेक्ट तुम्हाला सरप्राईजेस मिळेल की काय आहे उद्याचं लेक्चर. सो पाहत चला, कंटिन्यू करा 11 तारखेपर्यंत ॲटलिस्ट. जर तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल, तुम्हाला होत नसेल, तर तुम्ही यूट्यूबवरच पाहत चला लेक्चर. फक्त डोळ्याखालनं जाऊ द्या. ठीक. थँक्यू फॉर वॉचिंग माय लेक्चर पुन्हा एकदा. आणि काही नाही, भेटूया पुन्हा एकदा. जय हिंद.